सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. तर आजचा आपला विषय आहे आदर्शाच्या वंदनाने 4 फायदे होतात. जर आपण आपल्या समोर आदर्श ठेवून वंदना केली तर त्याचे 4 फायदे होतात. आणि आजची आपली ही गोष्ट आहे आयुवर्धन कुमाराची गोष्ट. एक मुलगा होता, त्याचे नाव आयुवर्धन कुमाराची आजची आपली ही गोष्ट आहे. तर ह्यांच्याकरिता धम्मपद मध्ये गाथा क्रमांक 109 म्हटलेली आहे. ही गाथा आपण पुष्कळ वेळेस ऐकलेली आहे. भंतेजी वगैरे जेव्हा आपल्याला आशीर्वाद देतात तेव्हा हीच गाथा म्हणतात. तर गाथा क्रमांक 109 अशी आहे. अभिवादनशीलस्स नित्यं बुद्धा पचायिनो चत्तारो धम्मा वढ्ढन्ति आयुवन्नो सुखं बलं. म्हणजे ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे, जो अभिवादनशील आहे, जो आपल्यापेक्षा मोठ्यांना रिस्पेक्ट करतो, आदर करतो, त्यांच्या जे गरजा असतात ते पूर्ण करतो. तर जो अभिवादनशील आहे, जो नित्य आदर्शाची सेवा करतो, आपल्यासमोर आदर्श ठेवून जो आपल्यापेक्षा मोठ्या लोकांची, आपल्या आई वडीलधारी आहेत अशा लोकांची सेवा करीत राहतो, त्याचे आयु, वर्ण, सुख तथा बल यामध्ये वृद्धी होत असते. अशा मनुष्याच्या आयुष्यामध्ये त्याचे आयुष्य वाढते, म्हणजे आयुष्य वाढत राहते. आणि वर्ण म्हणजे दिसतो आपण, तर त्याच्यामध्ये एक वेगळा तेज. आणि सुख म्हणजे त्याच्या पाठोपाठी सुख येत राहते आणि त्याला बल मिळते. अशा प्रकारे अशा मनुष्याला 4 हे सुख प्राप्त होतात. दिग्घलंघिकाच्या जवळ असलेल्या एका खेड्यातील विहारात विहरत असताना तथागतांनी ही गाथा आयुवर्धन कुमारास उद्देशून म्हटलेली आहे. दिग्घलंघिकाच्या जवळ म्हणजे एक गाव होता, त्याच्या जवळ एक खेडा गाव होता. त्या खेडा गावामध्ये विहरत होते जेव्हा तथागत, तेव्हा त्यांनी ही गाथा आयुवर्धन कुमाराला उद्देशून म्हटलेली आहे. एकदा दोघा साधूंनी 40 वर्षांपर्यंत एकत्र राहून कडक तपस्या केली. 2 साधू होते, त्या दोन्ही साधूंनी काय केली, एकमेकांसोबत 40 वर्षापर्यंत राहून कडक तपस्या केली. नंतर दोघांपैकी एकाने साधूचे जीवन त्यागून लग्न केले. दोन्ही मित्र होते. त्या दोन्ही मित्रांनी 40 वर्षापर्यंत तपस्या केली कडक. आणि त्याच्यानंतर काय झालं, 40 वर्षानंतर ते सोबत राहिले 40 वर्ष. त्याच्यानंतर एकाने काय केलं, साधू जीवन पत्कारलं आणि गृहस्थ तो झाला. आणि त्याने काय केलं, लग्न केले. काही दिवसांनी त्याला एक मूल झाले. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ज्यांनी लग्न केलं तर त्याला काय झालं, एक मूल झालं. त्या मुलाला व पत्नीला घेऊन तो साधू मित्राला भेटण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी गेला. आणि 40 वर्षापर्यंत जो साधू मित्रासोबत तो होता, तर त्याला भेटण्यासाठी आपल्या मुलाला आणि आपल्या पत्नीला आपल्यासोबत घेऊन तो तिथे गेला. त्या साधूने त्या दाम्पत्यांना आयुष्यवान भव म्हणून आशीर्वाद दिला. आणि तो जो त्याचा मित्र साधू होता त्याने काय केलं, ते जे दोघे पती पत्नी होते त्यांना आयुष्यमान भव म्हणून आशीर्वाद दिला. परंतु मुलाला तो काहीही बोलला नाही. मुलाला त्याने आशीर्वाद दिला नाही, काहीच म्हणजे बोलला नाही. ते दाम्पत्य गोंधळले व साधूला मुलाबद्दल मन बाळगण्याचे कारण विचारू लागले. आता ते थोडेसे म्हणजे गडबडले, की त्यांना असं वाटलं, गोंधळले. त्यांना असं वाटलं की आम्हाला आशीर्वाद दिला दोघाही पती पत्नीला, परंतु माझ्या मुलाला यांनी काय आशीर्वाद दिलं नाही, तर काय कारण असू शकते. म्हणून त्यांनी साधूला, तुम्ही का बरं मौन आहात असे विचारले. तो साधू दाम्पत्यानं म्हणाला की ते मूल फक्त 7 दिवसच जगणार आहे. तर त्या साधूने मग त्या दाम्पत्यांना, पती पत्नींना सांगितलं की हे जे तुमचं मूल आहे हे फक्त 7 दिवसच म्हणजे जगणार आहे. मग मी ह्याला कशाचा आशीर्वाद देऊ आणि त्याचा मृत्यू कसा टाळता येईल हे आपणास ठाऊक नाही. आणि तो साधू म्हणू लागला की हा फक्त 7 दिवसच जगणार आहे आणि याचा मृत्यू कसा टाळता येणार हे मला काही ठाऊक नाही आहे.
याबद्दल आपण बुद्धांकडे जाऊन यातून काही मार्ग शोधलेला बरा होणार. तर मी तर ह्याच्यातून मार्ग काही तुम्हाला सांगू शकत नाही, मला काही मार्ग काही माहिती नाही. तुम्हाला एकच तथागत भगवान मार्ग सांगू शकतात. म्हणून तुम्ही ह्या तुमच्या कष्टातून दुःखातून मुक्त होण्यासाठी तुम्ही तथागतांकडे जा आणि तुम्ही त्यांना मार्ग विचारा, ते तुम्हाला योग्य तो मार्ग देतील. ते दाम्पत्य मुलाला घेऊन बुद्धाकडे गेले आणि त्या साधूंनी सांगितल्याप्रमाणे ते दोघेही पती पत्नी आणि तो त्यांचा छोटासा बाळ हे आपल्या मुलाला घेऊन कुठे गेले? बुद्धांकडे भेटायला गेले. बुद्धांना 3दा वंदन करून बाजूला बसले. 3दा बुद्धांना वंदन केलं आणि बाजूला जाऊन बसले. बुद्धांनीही ते दाम्पत्याला आयुष्यमान भव दीर्घायुष्यी व्हा असा आशीर्वाद दिला. आणि जेव्हा त्या दोघी पती पत्नींनी बुद्धांना वंदन केलं तर बुद्धांनी त्या दोघ्याही पती पत्नीला आयुष्यमान भव दीर्घायुष्यी व्हा असा आशीर्वाद दिला, दोघ्याही पती पत्नीला. परंतु त्या मुलाला त्यांना तसा आशीर्वाद दिला नाही. परंतु त्यांचा जो मुलगा होता 7 वर्षाचा त्याला तसा काही आशीर्वाद दिला नाही, कारण बुद्धांनीही त्या मुलाचा मृत्यू लवकरच होणार आहे हे जाणलं होतं. बुद्ध तर सर्व ज्ञानी होते, त्यांना तर सगळं काही माहिती होत होतं. तर त्यांनी जाणलं होतं की हा मुलगा फक्त आता 7च दिवस वाचणार आहे, तर याला आयुष्यमान भव दीर्घायुष्यी व्हा असा आशीर्वाद मी कसा काय देऊ. त्याचा मृत्यू टाळण्यासाठी त्या दाम्पत्यांना असे सांगण्यात आले. आता काय झालं, बुद्धांना पण माहिती होतं, बुद्धांनी पण त्यांना आशीर्वाद काही दिला नाही त्या मुलाला. तर मग ह्या पती पत्नींनी बुद्धांना विचारलं की ह्याला वाचवण्याचा काही मार्ग तुम्ही आम्हाला सांगावा. तर त्याकरिता बुद्धांनी काय सांगितलं की तुम्ही घराचा जो प्रवेशद्वार आहे, घराच्या प्रवेशद्वारासमोर एक मोठा मंडप तुम्ही घालावा. प्रवेशद्वारासमोर एक मोठा मंडप घालावा आणि त्या मंडपात पलंगावर त्या मुलाला ठेवावे. मंडपामध्ये त्या पलंग ठेवावा आणि त्या पलंगावर त्या मुलाला तुम्ही ठेवावे. नंतर काही भिक्खू परित्राण पाठ, संरक्षक सूत्र, गाथांचे पठण 7 दिवस पर्यंत करू लागले. आणि अशा प्रकारे मग त्या दाम्पत्याने पती पत्नीने बुद्धांनी सांगल्याप्रमाणे घराच्या प्रवेशद्वाराबाहेर मांडव टाकला, तिथे पलंग ठेवला आणि त्या मुलाला 7 दिवसापर्यंत त्या पलंगावर ठेवलं. आणि अशा प्रकारे मग आडीपाडीने भिक्खू येत होते. आडीपाडीने भिक्खूंनी 7 दिवसापर्यंत परित्राण पाठ, संरक्षक सूत्राचे ते कंटिन्यू पाठ करत राहिले. रात्रंदिवस कंटिन्यू 7 दिवसापर्यंत. 7 दिवसापर्यंत करू लागले. 7व्या दिवशी बुद्ध स्वतः मंडपात आले आणि मग 7व्या दिवशी काय झालं की बुद्ध स्वतः त्या मंडपामध्ये आले. ब्रह्मलोकातील देवांचे सुद्धा तिथे आगमन झाले. बुद्ध आले आणि ब्रह्मलोकामधले जे देव होते ते सुद्धा तिथे आले. त्यावेळी दुष्ट मार अवरुद्धक सुद्धा प्रवेशद्वाराजवळ आलेला होता आणि जो मार होता तो सुद्धा त्या दिवशी प्रवेशद्वाराजवळ आलेला होता. बुद्ध आले आणि जे बाकीचे देवता होते तेही आले आणि जो मार होता तो सुद्धा तिथे आलेला होता व मुलाला घेऊन जाण्याची तो संधी शोधत होता. आणि तो बघत होता की मी मुलाला आपल्यासोबत कसा काय घेऊन जाऊ. मार कोण असते? मृत्यूचा देवता. तो आपल्याला मृत्यूकडे घेऊन जाण्यासाठी येतो. परंतु देवलोकांच्या आगमनाने त्याला मुलापासून 2 मैल दूर सरकावे लागले आणि तिथे देवता लोक पण आले होते पूर्ण, बुद्ध पण होते. तर देवता लोकांच्या आगमनामुळे त्या माराला मुलापासून 2 मैल दूर सरकावे लागले. तिथे रात्रभर परित्राण पाठ चालू होते आणि त्यामुळे त्या मुलाचे संरक्षण झाले. आणि अशा प्रकारे ते रात्रभर परित्राण पाठ सुरू होते आणि त्याचमुळे परित्राण पाठामध्ये एवढी शक्ती आहे. जर आपण मनापासून करतो म्हटलं तर आपल्याला सगळं काही मिळू शकते. तर परित्राण पाठ सुरू असताना तो मार काही त्याला मुलाला घेऊन जाऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी मंडपातील पलंगावरून त्या मुलाला उचलण्यात आले. म्हणजे 8व्या दिवशी 7 दिवस त्याला पलंगावर ठेवलं आणि 8व्या दिवशी मग त्याला पलंगावरून उचलण्यात आले व भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी त्याला नेण्यात आले आणि त्याला भगवंतांना वंदन करण्यासाठी नेण्यात आले. ह्यावेळी बुद्ध त्या मुलाला म्हणाले दीर्घायुष्यी व्हा. आणि जेव्हा बुद्धांना विचारण्यात तर बुद्धांनी आधी त्याला आशीर्वाद दिला होता का? नाही. परंतु ह्यावेळी बुद्धांनी त्याला काय आशीर्वाद दिलं? दीर्घायुष्यी व्हा. आणि जेव्हा बुद्धांना विचारण्यात आले की हा मुलगा आता किती दिवस जगेल
मग बाकीच्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न आला की आधी सांगण्यात आले होते की फक्त हा 7 दिवस जगू शकते, तर नंतर त्यांना विचारलं बुद्धांना की हा मुलगा आता किती वर्षापर्यंत जगू शकतो. बुद्धांनी सांगितले की हे मूल आता 120 वर्षांपर्यंत जगेल. तर बुद्धांनी काय सांगितलं की हे मूल आता 120 वर्षांपर्यंत जगेल आणि म्हणून त्या मुलाचे नाव आयुवर्धन असे ठेवण्यात आले. आयुवर्धन म्हणजे त्याची आयु वाढली ना आता, हा, तर म्हणून मग ह्या मुलाचे नाव काय ठेवण्यात आले, आयुवर्धन असे ठेवण्यात आले. आता तो मुलगा जेव्हा तरुण झाल्यानंतर त्याने 500 शिष्य तयार केले. तरुण झाला तर त्यांनी काय केले, 500 शिष्य तयार केले. त्यांच्या बरोबर तो संपूर्ण देशभर फिरला. 500 शिष्यांबरोबर देशभर फिरला आणि फिरता फिरता एकदा जेतवन विहारात त्यांचे शिष्यांसह आगमन झाले. देशभर फिरला आणि फिरता फिरता एकदा जेतवन विहारामध्ये श्रावस्ती इथे त्याचे आगमन झाले. भिक्खूंनी त्याला ओळखले. जे बाकीचे भिक्खू होते त्यांनी त्याला ओळखले की हा आयुवर्धनच आहे म्हणून. त्याच्या दीर्घायुष्याची त्यांना माहिती होती. सगळ्या भिक्खूंना माहिती होतं की हा दीर्घायुष्यापर्यंत राहणार आहे. यावरून त्या भिक्खूंनी बुद्धांना विचारले, भगवान, माणसाच्या दीर्घायुष्याचे कारण काय आहे? तर ह्या गोष्टीवरून बाकीच्या भिक्खूंनी बुद्धांना काय विचारले की माणूस जास्तीत जास्त दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, दीर्घायुष्य राहू शकतो, तर त्याचे कारण काय आहे असे भिक्खूंनी बुद्धांना विचारले. तर यावर बुद्धांनी उत्तर काय दिलं? बुद्ध म्हणाले, ज्येष्ठ जनांचा मान सन्मान करणे. ज्येष्ठ म्हणजे आपल्यापेक्षा जेही मोठे लोक आहेत, आई वडील, रिलेटिव्ह, शेजारी पाजारी, म्हातारे, कुणीही, तर त्यांचा मान सन्मान करणे, त्यांच्याशी आदराने वागणे, प्रेमाने वागणे, हे माणसाच्या दीर्घायुष्याचे कारण आहे. जो व्यक्ती आपल्यापेक्षा मोठ्यांना मान सन्मान करत असेल, त्यांच्याशी प्रेमाने वागत असेल, आदराने वागत असेल, तर अशा मनुष्याचे आयुष्य दीर्घायुष्य होते. तो मनुष्य जे अभिवादनशील आहेत, जे नेहमी आपल्या आदर्शाची सेवा करतात, त्यांचे नुसते आयुष्यच वाढत नाही. आणि जे अभिवादनशील आहेत, आपल्यापेक्षा मोठे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोक जे असतील, त्यांची नियमितपणे सेवा करीत असतात. जसे भिक्खू झाले, आपले आई वडील झाले, आपले आजोबा झाले, आजी झाली, नाही का, मोठे लोक जेही असतील, वयोवृद्ध, आपल्यापेक्षा मोठे कोणीही, तर त्यांची ते लोक नेहमी सेवा करत असतात. तर अशा लोकांचे फक्त आयुष्यच वाढत नाही, तर त्यांची कांती सुरेख होते. आयुष्य तर वाढते आणि त्यांचे वर्ण म्हणजे त्यांच्या शरीरावरती तेज येते, त्यांना सुख सुद्धा प्राप्त होते आणि तसेच त्यांचे बळ सुद्धा वाढत जाते. हे सांगण्यासाठीच भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे. जे आपल्यापेक्षा विकसित आणि बुद्धीने प्रौढ आहेत, जेही कुणी आपल्यापेक्षा मोठे आणि बुद्धीने प्रौढ आहेत, जास्ती वयाचे आहेत, त्यांना नित्य आदर व मान सन्मान देण्याच्या सवयीने माणसाचे जीवन 4 तऱ्हेने विकसित होत जाते. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना, जे आपल्यापेक्षा सन्माननीय लोक आहेत, अशा लोकांना मान सन्मान दिल्याने काय होते, माणसाचे जीवन 4 प्रकारे विकसित होत जाते. त्याचे आयुष्य वाढते, त्याची कांती तेजोमय होते, त्याचे आरोग्य आणि सुख वाढते आणि त्याची शक्ती व सामर्थ्य वाढते. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे. कुणासाठी? तर आयुवर्धन कुमारासाठी ही गाथा म्हटलेली आहे. बुद्धा पचाईनो ह्या गाथेमध्ये म्हटलेला आहे. बुद्धा पचाईनो हा शब्दाचा उल्लेख केला आहे. तर याचा अर्थ काय होते? जे मान सन्मान व आदरास पात्र आहेत, जेही कुणी लोक मान सन्मान करण्यासाठी आणि आदर देण्यासाठी पात्र आहेत, अभिवादन करण्याचे योग्य आहेत. अभिवादन करतो ना आपण भिक्खूंच्या समोर, अभिवादन करण्याचे योग्य आहेत. भगवान बुद्ध इथे माणसाला नम्र होण्याची कला शिकवतात. अशा लोकांसमोर आपण काय व्हायला पाहिजे? नम्र व्हायला पाहिजे, असे भगवान बुद्ध शिकवतात. मंदिरात जाऊन कोणत्या मूर्तीसमोर नम्र होण्यास ते सांगत नाही. भगवान बुद्ध आपल्यापेक्षा मोठे आणि जे सन्माननीय आहे त्यांच्यासमोर तुम्ही नम्र व्हा म्हणतात. मंदिरात जाऊन कुणाही समोर तुम्ही वंदन करू नका, नम्र होण्याची काही गरज नाही असे ते सांगतात. कारण मंदिरात काही मिळवण्याच्या दृष्टीने देवासमोर लोक नम्र होत असतात. देवासमोर का बरं आपण जातो? अगरबत्ती, मेणबत्ती, फूल, नाही का,
नारळ कुणी घेऊन जाते का बरं? देवाला खुश करण्यासाठी, नाही का? देवाला आपण सगळे चढवतो ना, मग हरुषाने म्हणतो मला हे भेटलं पाहिजे, मला पैसा भेटला पाहिजे, माझं लग्न जुळलं पाहिजे, मला नोकरी लागली पाहिजे, नाही का? वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रसाद मिळेल म्हणून ते तिथे वागतात. बरोबर आहे? प्रसाद म्हणजे काय? जॉब चांगली मिळाली पाहिजे, माझ्या नोकरीमध्ये वृद्धी झाली पाहिजे, मला पैसा मिळाला पाहिजे म्हणून ते मंदिरात जाऊन देवासमोर वागतात. परंतु तिथे नम्र होणे म्हणजे एक व्यापार असतो. भगवान बुद्ध काय सांगतात की मंदिरात जाऊन तिथे देवासमोर जाऊन नम्र होणे म्हणजे काय एक व्यापार आहे. आपण देवाला खुश करण्यासाठी नाना तरीकेचे वस्तू घेऊन जातो, देवाला चढवतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपण त्यांच्याकडून देवाकडून मागतो की मला हे भेटली पाहिजे, ते भेटलं पाहिजे म्हणून. त्या नम्र होण्याचे काही प्राप्त करण्याची आकांक्षा असते आणि तेव्हा तिथे नम्र होतो. तर आपण कशासाठी नम्र होतो? की त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळणार. मात्र बुद्ध जिथे नम्र होण्यास सांगतात तिथे काही मिळवण्याची आकांक्षा नसते. बुद्ध आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना जे अभिवादनशील आहेत त्यांना काय करा? तुम्ही अभिवादन करा. ज्याच्या समोर नम्र व्हायचे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते. ज्याच्या समोर आपण नम्र होतो, आपले आई वडील, सासू सासरे, मोठे आपल्या घरचे, भिक्खू, त्यांच्यासमोर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते. तो काहीतरी देईल, कमी झुकल्यास कमी देईल, जास्त झुकल्यास जास्त देईल. असा विचार नाही करायचा आहे की आपण ज्यांच्या समोर झुकत आहोत तो आपल्याला काहीतरी देईल, आपण कमी झुकू तर आपल्याला कमी देईल, जास्त झुकू तर जास्ती देईल आणि न झुकता नाही झुकलो देवासमोर तर काय देणार? आपल्याला सजा देईल. असे विचार करतात बरं लोक, पुष्कळशे लोक. अन्यथा नरकात टाकीत. आणि देवासमोर नाही झुकलो मंदिरात जाऊन देवळात तर तो आपल्याला नरकामध्ये घेऊन जाईल, असे खूप लोक विचार करतात. आता अमित शहाने स्टेटमेंट दिलं होतं, काय म्हणे तो की आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, लोग इतना नाम लेते बने आंबेडकर का, आंबेडकर का नाम लेने से अच्छा किसी भगवान का नाम लेते तो 7 जन्म इनके कहाँ पे होते? स्वर्ग में होते. असं म्हणजे त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. पण असं बोलल्याने होते का? भगवान बुद्ध काय सांगतात तिथे की अन्यथा नरकात टाकील अशा तऱ्हेचा कुठलाच भाव नसतो. इथे नम्रतेच्या सर्व काही प्राप्त करण्याची कला आहे. जो गर्वाने राहील तो गमावते. जो गर्व, ज्याच्यामध्ये गर्व आहे, मी मोठी आहे, मी असं करेल, मी तुमच्या समोर कशासाठी वाकू? भत्तेजी समोर पुष्कळ लोक वाकायला बघत नाही. मी कशाला वंदन करू म्हणतात, त्यांना लाज वाटते वंदन करायसाठी. माझ्याजवळ कार आहे, गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, सोनं आहे, नाणं आहे, तर ते म्हणतात मी कशासाठी वाकू? पुष्कळशे लोकांच्या मनामध्ये ही थिंकिंग आहे. तर असे लोक गर्वाने राहतात आणि सगळं काही गमावून बसतात. आणि जे लोक ज्यांच्याकडे सगळं काही आहे ते लोक नम्रतेने राहून सारं काही मिळवून घेतात. अभिवादनशीलतेला बुद्ध चारित्र्याचे पहिले चरण समजतात. अभिवादनशीलता जी आहे त्याला बुद्ध आपल्या चरित्राचे पहिले चरण समजतात. बुद्धाकडे कोणी दीक्षा घेण्यास गेला की बुद्ध त्याला बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी आणि संघं शरणं गच्छामी म्हणून दीक्षा देत असायचे. कधी कोणी बुद्धाला विचारलं अभिवादन योग्य तर कोणीच नाही, मग बुद्धाला शरण जातो असे का म्हणता? आणि कोणी कोणी कधी विचारायचे, प्रश्न तर करायचेच की अभिवादन करण्यायोग्य तर ह्या जगामध्ये कोणीच नाही आहे, मग बुद्धाला शरण जातो असे का बरं आपण म्हणतो? तर त्यावर बुद्ध म्हणाले, बुद्धाचा अर्थ आहे की ज्याने ओळखले की मी नाही म्हणून, ज्याने ओळखले की मी नाही म्हणून बुद्धाला शरण जावे, म्हणजे शून्याला शरण जाणे. शून्याला शरण जाणे, बोधीला शरण जाणे. मी फक्त नाम मात्र आहे, मी काहीच नाही असं ज्यांनी ओळखलं तोच कुठे जाऊ शकतो? बुद्धाला शरण जाऊ शकतो. मी नसलो तरी हे पठण चालू राहील. भगवान बुद्ध म्हणतात की मी नसलो तरी हे पठण चालू राहील. बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी आणि संघं शरणं गच्छामी. मी असलो नसलो तरी विशेष फरक पडणार नाही आणि बुद्धं शरणं गच्छामी म्हणणारे बुद्ध पुरुषाला शरण जात नाही तर बुद्धत्वाला शरण जातात. जे लोक बुद्धं, आपण म्हणतो वंदनेमध्ये बुद्धं शरणं गच्छामी, तर आपण बुद्धाला शरण जात नाही तर कशाला शरण जातो? आपण बुद्धत्वाला शरण जातो, बोधीला शरण जातो, जागृततेला शरण जातो. बुद्ध येतात आणि जातात. एकच बुद्ध झाले का आतापर्यंत? नाही, 28 बुद्ध झालेत आणि 29वे बुद्ध आणखी येणारच आहेत. मैत्रेय नाव असणार आहे त्यांचे. तर बुद्ध येतात आणि जातात, मात्र बुद्धत्वाचा गंध सदा सर्वदा दरवळतच असतो. बुद्धत्वाचा जो गंध असते
तो सदा सर्वदा दरवळतच असतो. ज्यांच्यात ते बघण्याची क्षमता असते, अनुभव करण्याची क्षमता असते, त्यांच्यासाठी बुद्ध कधी मरत नाही. ज्या लोकांमध्ये हे अनुभव करण्याची क्षमता असते, बघण्याची क्षमता असते, त्यांच्यासाठी बुद्ध कधीच मरत नाही. ज्यांचे डोळे आंधळे, ज्या मनुष्याचे डोळे आंधळे, कान बहिरे असतात, त्यांच्या समोर स्वतः बुद्ध उभे राहिले तरी ते त्यांना दिसत नाहीत. बरोबर आहे. ज्यांचे डोळे आंधळे आणि कान बहिरे, त्यांच्या समोर स्वतः बुद्ध उपस्थित राहिले तरी ते बुद्ध त्यांना दिसतील नाही. मात्र जे अभिवादनशील आहेत, परंतु जे लोक अभिवादनशील आहेत त्यांच्या 4 गोष्टी वाढत असतात: आयु, वर्ण, सुख आणि बल. आता इथे आयु म्हणजे काय? इथे बुद्ध हे सांगतात की आयुष्याचा संबंध खूप दिवस जगण्याशी नाही आहे. बुद्ध काय म्हणतात की आपल्या आयुष्याचा संबंध खूप दिवस जगण्याशी नाही आहे. मी 120 वर्ष जगलो, 150 वर्ष जगलो, नाही का, त्याच्याशी जगण्याशी नाही आहे. कसे जगता ह्याच्याशी आहे. आपण कसे जगतो आपलं आयुष्य ह्याच्याशी आयुष्याचा संबंध आहे. तुम्ही 100 वर्ष जगा, काही फरक पडत नाही, परंतु एक क्षण ध्यानामध्ये जगा. भगवान बुद्ध काय म्हणतात? तुम्ही 100 वर्ष जगा, काही फरक नाही, परंतु त्याच्यामध्ये एक क्षण तुम्ही ध्यानामध्ये जगा, ध्यान करत राहा, बस तुमचे आयुष्य वाढलं समजा. तुम्ही ध्यानामध्ये जगले तर तुमचे आयुष्य वाढले समजा. अमृताचा तुम्हाला स्वाद मिळाला असं तुम्ही समजा. 100 वर्षे स्वप्नात जगणे हे वास्तविक आयुष्य नाही आहे. भगवान बुद्ध असे सांगतात की 100 वर्ष आपण स्वप्नामध्ये जगत आहोत, झोप काढतो, खातो, पितो, झोपतो, काम करतो, झाला. परंतु तुम्ही 100 वर्ष जरी असं आयुष्य काढला तर त्याला जगण्यात तसा वास्तविक आहे का? नाही. एक क्षण तुम्ही कशामध्ये जगा? ध्यानामध्ये जगा. आयुष्याचा भ्रम आहे. रात्री कोणी स्वप्न पाहिला आणि त्यात हजारो वर्ष जगण्याचे दिसेल आणि सकाळी उठून खाली हात दिसतील तर त्याने काय लांब आयुष्य मिळवेल असे म्हणता येईल का? रात्री कोणी बघितलं की मी खूप वर्षापर्यंत जगणार आहोत आणि सकाळी त्याच्या हातामध्ये काहीच नसणार आहे, ते ह्याच्यामध्ये काही अर्थ आहे का? याच्याने लांब आयुष्य त्याला मिळणार का? नाही. त्याने तर स्वप्नातच सारं काही गमावून टाकलं. लांब असो की आखूळ त्याला काय आयुष्य लांब असो किंवा आखूळ त्याने काही फरक पडत नाही. म्हणून आयु म्हणजे बुद्धांना हेच सांगायचे आहे की क्षणभर जगा पण ध्यानात जगा. आयु म्हणजे बुद्धांना हे सांगायचे आहे की तुम्ही क्षणभर जगा. 100 वर्ष जगून काही अर्थ नाही, व्यर्थ आहे. पण तुम्ही 100 वर्ष जगून सुद्धा तुम्ही ध्यानात जगत नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. आणि 100 वर्ष जरी तुम्ही जगत असेल, क्षणभर जगा पण ध्यानात जगा असे बुद्ध म्हणतात. अप्रमादात जगा. जागृततेत जगणाऱ्याला प्रत्येक क्षण हा आयु आहे. जो जागृत राहून जगतो त्याच्या प्रत्येक क्षण हा आयु आहे व प्रमादात जगणाऱ्याच्या प्रत्येक क्षण मेल्यागत आहे. आळशी लोकांच्या प्रत्येक क्षण मेल्यासारखाच आहे. आता आपण बघून घेऊया वर्ण. आयु, वर्ण, सुख आणि बल आहे. ठीक आहे. तर आता आपण वर्ण बघूया. वर्ण वाळव्याचा अर्थ बुद्धानुसार वर्ण व्यवस्थेची नाही. कारण बुद्ध म्हणतात ब्राह्मण तोच जो जाणतो, शूद्र तोच जो शरीरात सर्व काही आहे असे समजून घेतो. ब्राह्मण त्यालाच म्हणता येईल जो सगळं काही जाणतो आणि शूद्र तोच जो असं समजेल की शरीरच माझे काय आहे, सगळं काही आहे. शूद्रासारखा तर सर्वांचा जन्म होतो, मात्र शूद्रांसारखाच सर्वांचा जन्म होतो, मात्र अत्यंत कठीण शूद्र होणे स्वाभाविक आहे. ब्राह्मणाच्या घरी जन्म घेऊनही तो शूद्र असू शकत नाही. शूद्र होणे स्वाभाविक आहे. ब्राह्मणाच्या घरी शूद्राने जन्म घेतलं तरी सुद्धा तो शूद्र होऊ शकत नाही. बुद्धाच्या वर्णाचा अर्थ आत्मक्रांतीशी निगडीत आहे. तुमच्या शरीरावरती तेज येते, तेजोमय तुमची सुंदरता वाढते. बरोबर. आता सुख, आयु, वर्ण, सुख आणि बल. आयु झाला, वर्ण झाला, आता सुख. सुख आपण ज्याला सुख समजतो ते नाम मात्र सुख आहे. आपण ज्याला सुख समजतो ते नाम मात्र सुख असते, खरे सुख नसते. ह्या सुखाच्या मागे तर दुःखच लपलेले आहे. प्रत्येक सुखाच्या मागे दुःखच लपलेला असते. वरवर दिसायला सुख दिसते, आत तर दुःखच अंतर्भूत असते. वरवर फक्त आपल्याला दिसायला ते सुख असते, परंतु आत सगळंच दुःख असते. बुद्ध त्याला सुख म्हणतात जे प्रथमतः सुख, मध्यातही सुख आणि अंततही सुख मानतात. बुद्ध त्याला सुख म्हणतात. सुखाची चव सारखीच, मग ते कोठूनही तुम्ही चखा.
सुखाची चव सारखीच, मग ते कोठूनही कसेही तुम्ही चाखा, तुमच्या कोणत्याही कार्यात सुखच सुख आढळेल. कोणताही तुम्ही कार्य करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुखच सुख आढळणार, दुःखाचा नामोनिशाण सुद्धा राहणार नाही. ते कुठल्याही परिस्थितीत सारखेच राहील आणि सुख कुठल्याही परिस्थितीमध्ये सारखेच राहील. आपण ज्याला सुख मानतो ते प्रथमतः आपल्याला सुख जाणवते आणि जसेही जाणवायला सुरू होत नाही तर दुःखाचे विष पसरायला सुरू होते. सुख आला, आपण सुखामध्ये खूप सुखी राहतो आणि जसंच तो आला नाही तर त्याच्या पाठोपाठी काय येते, आपल्या मागे दुःख येते, दुःखाचे विष पसरायला लागते. त्या सुखाची चवही घेऊन होत नाही तर दुःखाची सावली पडायला लागते. सुख येते, सुखाची चवही आपण चाखत नाही तर दुःखाची सावली पडायला सुरुवात होते. सुखरूपी पुष्पासाठी आपण हात पुढे करीत नाही तर दुःखाचे काटे टोचायला सुरुवात होते. सुख भेटत आहे म्हणून आपण हात पुढे करत नाही तर हात पुढे करण्याच्या आधीच दुःखाचे काटे टोचायला सुरुवात होते. हे तर असेच असते जसे आपण मासा पकडण्यासाठी काट्याला काटा लावत असतो. मासा पकडतो आपण, काट्याला काटा लावतो आपण तिथे, परंतु आट्याच्या आत काटा दडलेला असतो हे त्या माशाला माहीत नसते. आटा पीठ, त्याच्या आतमध्ये काटा दडलेला असतो हे त्याला माहीत नसते माशाला. तो ह्यासाठी त्याच्यामध्ये जवळ जातो की इथे पीठ आहे, माझे भोजन आहे, म्हणून तो तिथे जातो. मासा तर आटा खाण्यासाठी धावतो. मछली काय खाण्यासाठी धावते, तो पीठ आटा खायसाठी धावते. मात्र तसा पकडणारा कोळी फक्त काट्यावर नजर ठेवीत असतो. कोळी मछली पकडणेवाला तो कशावर नजर ठेवतो, काट्यावर नजर ठेवतो. अनेक अनुभवानंतरही आपण एखादी गोष्ट शिकत नाही. बुद्ध सांगतात आपण एखाद्या गोष्टीपासून अनेक वेळेस अनुभव घेतो, परंतु तरी सुद्धा ती आपण गोष्ट शिकत नाही. जिथं सुख दिसायला लागतं आपण धावायला लागतो आणि वारंवार दुःखात पडत असतो. जिथे आपल्याला सुख दिसते तिथे आपण धावतो, सुखाकडे धावत जातो आणि वारंवार आपण दुःखामध्ये पडत जातो. वारंवार त्याच चुका करीत असतो सुखाच्या आशेने, परंतु दुःखच अनुभवायला येते. सुख भेटेल म्हणून त्याच चुका करत जातो, परंतु आपल्या वाटेला काय येते, दुःखच येते. बुद्ध म्हणतात तेच सुख शाश्वत आहे जे कुठल्याही परिस्थितीत बदलत नाही. ते सुख शाश्वत आहे जे कुठलीही परिस्थिती आली, सुख येऊ दुःख येऊ, बदलत नाही. ते सुख आहे अर्हत पदाचे, निर्वाणाच्या मार्गावर चालण्याचे सुख आहे ते. बरोबर, अर्हत पद प्राप्त करून आपला जन्म होणार नाही कधीच आणि आपण ह्या भवचक्रातून, जन्म मरण्याच्या भवचक्रातून, दुःखाच्या भवचक्रातून मुक्त होऊन जाऊ. बुद्धत्वाचे जे प्रत्येक व्यक्तीचे कमीत कमी ध्येय असले पाहिजे. बुद्धत्वामध्ये सगळ्यांचे कमीत कमी हे ध्येय असले पाहिजे की मला अरहंत व्हायचं आहे. ह्या जन्मात नाही होऊन त्याच्यानंतरच्या जन्मात होऊ, तेव्हा नाही झालं त्याच्यानंतरच्या जन्मात होऊन. प्रयत्न तर आजपासूनच करायचा आहे ना आपल्याला. बरोबर आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, विपश्यना साधना करायला लागेल, स्वतःला बघायला सुरुवात करावं लागेल, नाही का. एक क्षण स्वतःसाठी द्या म्हणतात भगवान बुद्ध. ध्यानात जगा, ध्यानात जगणारा खरा पुरुष आहे. बरोबर. आता हे झालं आपलं सुख. आता आपण काय जाणू, बल कसं प्राप्त होते. बुद्धानुसार बल म्हणजे प्रवाह जो अंतर्मनातून प्रवाहित होत असते. आपलं अंतर्मन मनातून प्रवाहित होत असते तसा बल. जेव्हा तुमच्या आतून अनंताची धारा वाहू लागते, आपण साधना विपश्यना करतो तर आपल्या आतमध्ये धारा वाहत राहतात, तरंगेच तरंगे वाहत राहतात. तुमची शक्ती अखंड जाणवते. एक थेंब जसा सागरात समाविष्ट होतो आणि विलीन होतो, एक थेंब सागरामध्ये समाविष्ट होते परंतु तो विलीन होऊन जाते. आपण त्याला शोधून काढू शकतो का की हा थेंब कोणता आहे, नाही. जेव्हा तो सागरापासून अलग असतो त्याचे बल शून्यवत असते. एक थेंब आहे, तो सागरमध्ये जायचाच आहे, त्याचे बल काहीच नाही आहे, त्याची व्हॅल्यू आहे का, 0 व्हॅल्यू आहे त्याची. परंतु तो सागरामध्ये गेला तर त्याला सागरची पदवी मिळाली. तर तेव्हा त्याचे बल शून्य असते, एकटा असतो. तेव्हा सागरात विलीन होतात तो थेंब बलवान होतो. सागरमध्ये गेला तो थेंब तर तो बलवान होतो. बुद्ध म्हणतात जोपर्यंत तुम्ही स्वतःला धरून ठेवलात तोपर्यंत तुम्ही निर्बल आहात. स्वतःला धरून ठेवलं, मी 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 केलं तर आपण तोपर्यंत निर्बल आहोत. जसंही तुम्हाला अनात्मबोध होईल, अनित्य आहे अनित्याचा बोध होईल, तेव्हा तुम्ही बलवान आहात असं समजायचं, शक्तिमान आहात असं समजायचं. हे बळ सामान्यतः पद प्रतिष्ठा
म्हणजे मी ह्या पदावर ड्युटी करतो, माझ्याजवळ सोनं आहे, बंगला आहे, नाही का, मी कलेक्टर आहो, तलवार आहे माझ्याजवळ एवढं सोनं आहे, धन आहे, तिजोरीचे बळ आहे, हे बळ नाही आहे ते, हे पावर नाही आहे. हे बळ म्हणजे नगण्य, काहीच नाही, सगळं काही अनित्य आहे. बुद्ध त्या बळाची गोष्ट सांगतात जे बळ आत्मविसर्जनाने प्राप्त होते. आत्मविसर्जन आपण कुठे करतो? तर साधना विपश्यना करता वेळेस करतो. जे बळ अरहंत पदाने प्राप्त होते, बुद्धत्वाने प्राप्त होते. बळ म्हणजे अरहंत पदाने आपल्याला काय प्राप्त होते? बळ प्राप्त होते. बुद्धत्वाने आपल्याला बळ प्राप्त होते. हे बळ ते बळ आहे. अशा प्रकारे काय होतं आजच्या आपलं गाथा? अभिवादनशीलस्स नित्यं बद्धापचायनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्न सुखं बलं. जो अभिवादनशील आहे त्याचे नियमित, जो आदर्शाची नियमित सेवा करतो, शीलाचे पालन करतो, त्याचे आयु, वर्ण, सुख आणि बल वाढत असते. आणि अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती आयुवर्धन कुमाराची गोष्ट. साधू साधू साधू.